शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या थेट आदेशानंतर आणि महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याला या ठिकाणी अखेर मंजुरी देण्यात आली आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याला सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता एकत्रितपणे तब्बल 6000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही अधिकृत बातमी आताच कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या खात्यावरती देखील पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट आदेश दिलेला आहे। तसेच नरेंद्र मोदी साहेबांचा सुद्धा आदेश आलेला आहे। तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्ये मोठी मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी 3 महत्त्वाच्या योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्टली जमा करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब केला, मग आमच्या खरोखर 10वा हप्ता खात्यावरती जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्ता देण्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या ऐकल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासून या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आणि पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। जर शेतकरी बांधवांनो या 21 किंवा 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय। त्यामुळे कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार, कोणत्या 22 ते 21 जिल्ह्यांची यादी यामध्ये देण्यामध्ये आलेली आहे, हेच आता तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे A to Z माहिती समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता। शेतकरी बांधवांना सुद्धा असं अपेक्षित होतं, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध नव्हता, काही तांत्रिक अडचणी होत्या, डीबीटी वरती ताण आलेला होता, या कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता आणि शेतकरी बांधव म्हणजेच की सरकारवरती तीव्र नाराज झालते। याच कारणास्तव आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी असा निर्णय जाहीर
केला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 10वा हप्ता सुद्धा दिला पाहिजे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 10वा हप्ता देण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आणि आता याच कारणामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तसेच शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील जमा होणार आहेत। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा तर आताच मागील काही दिवसांपूर्वी 23वा हप्ता जमा झाला आहे, मग खरोखर पीएम किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत फक्त तुम्ही प्रतीक्षा करत होता, परंतु आता ही तुमची प्रतीक्षा इथेच पूर्णपणे संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांचीच प्रतीक्षा संपणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची ही 3 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, या 22 ते 21 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो देण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता पुढे 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 ते 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय का? जर का येत असेल तर शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा। कधी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे तुमच्या खात्यावरती, म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये क्रेडिट झाले असा तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल। पात्र असाल तरच येणार आहे शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता सरकारने कोणत्या अटी लावल्या आहेत, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र केले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे, हेच आता सविस्तरपणे पाहूयात। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना दरवेळी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळतो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा दरवेळी लाभ मिळतो, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले असतील, 6वा हप्ता असेल, 7वा असेल, 8वा हप्ता असेल, 8व्या हप्त्यापोहोच जर का तुमच्या खात्यावरती नमोचे हप्ते जमा झालेले असतील, त्यासोबत पीएम किसान योजनेचे तुमच्या खात्यावरती 23वा हप्ता असेल, 22वा, 21वा, 20वा, 18वा, 19वा जर का हप्ते जमा झालेले असतील तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी व नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांनो पात्र असणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती कामे तुम्हाला करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पुढील काही तासांमध्येच या ठिकाणी वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यामध्ये आलेली आहे। आता किती हजार रुपये मिळणार, तर शेतकरी बांधवांनो एकूण 6000 रुपये या म्हणजेच की 21 ते 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 2+2 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, आपण पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय जाऊ नका, हे देखील लक्षात घ्या। तुमच्या जिल्ह्याचं नाव जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। आपण जिल्ह्यांची यादी कामे पाहिल्यानंतर कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, आधार बँक पासबुकशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक आहे का? जर का नसेल तर हे तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो करून घ्यायचंच आहे। अनेक शेतकरी बांधवांनी केलेलं देखील आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांनी हे काम केलेलं देखील नाहीये। त्यामुळे जे शेतकरी बांधव हे काम अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा
सुद्धा दिला जाणार नाही हे देखील लक्षात घ्या। जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील, नमोच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होईल असा तुमचा प्रश्न असेल, त्यासोबत पीएमच्या हप्त्याचे 2000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील, तर तुमचं आधार कार्ड हे तुम्ही बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे। शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम आहे। जर का तुमच्या खात्याशी आधार लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत 1 रुपया सुद्धा जमा होत नाही, त्यामुळे तुम्ही अपात्र होऊ शकता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे काम तुम्हाला करूनच घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड। फार्मर आयडी कार्ड जे शेतकरी बांधव लवकरात लवकर काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं सुद्धा आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांचं अपूर्ण सुद्धा आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर हे तातडीने काढून घ्यायचं आहे। आणि जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा भेटणार नाही। त्यासोबत पीएम किसान योजनेच्या सुद्धा 24व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा भेटणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरच काढून घ्यायचं आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता तिसरं काम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच पाहणार आहोत की कोणत्या 21 ते 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे शेतकरी बांधवांनो 2000 रुपये नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत हे देखील आपण पुढे आता 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी महत्त्वाचं तिसरं काम जाणून घ्या, ते म्हणजेच की ई-केवायसी। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण सुद्धा आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण सुद्धा आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्या। तर शेतकरी बांधवांनो आता ही 3 महत्त्वाची कामे जर का तुमची पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते 21 ते 22 जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होते आता ते जाणून घेऊया। या जिल्ह्यांमधील जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। एकत्रपणे नमोचे 2 हप्ते तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सिंधुदुर्ग मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर। पालघर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 2 + 2 4000 रुपये रक्कम, त्यासोबत पीएम किसान योजनेचे देखील 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रत्नागिरी। रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा कसलीही चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे रायगड, सातारा, सोलापूर। रायगड, सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे, वर्धा, वाशिम। ठाणे, वर्धा, वाशिम मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ठाणे, वर्धा, वाशिम मधील शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधव पूर्णपणे रक्कम नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की केंद्र सरकार म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे देखील 2000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर वाशिम, यवतमाळ। वाशिम, यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जळगाव, जालना, कोल्हापूर। जळगाव, जालना, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची
त्याची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पुणे, उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. बीड, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. या जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.